प्रश्न आहे 9652 चे 15% म्हणजे किती? काय करायचंय? 9652 गुणिले 15/100 सोडवलं आपण तर याचं उत्तर काय मिळेल? 14,478 छेद 10 म्हणजेच 1447.8 म्हणजेच पर्याय नंबर 3. कोटी 4 असणारी n या चलातील एक त्रिपदी खालीलपैकी कोणती असेल? त्रिपदी म्हणजे 3 पद असणारी पाहिजे. त्यामुळे अर्थातच बघितलं आपण इथं तर त्रिपदी असलेली फक्त एकच आहे आणि त्याची कोटी बघा. कोटी म्हणजे जास्तीत जास्त घातांक किती आहे? 4 आहे. त्यामुळं ही आहे त्रिपदी ज्याची कोटी 4 आहे. 53वा प्रश्न आहे -3 गुणिले -1 गुणिले -3 बरोबर किती? आता हे आपल्याला सोडवायचं नाहीये तर पर्याय जर बघितले आपण तर पर्यायामध्ये -3 किंवा 3च्या स्वरूपात उत्तर आहे. मग आपण काय करूया तर -3 म्हणजेच किती होईल? 81 किंवा -3 इथं 4 घात आहे, इथं 2 घात आहे. घातांकाचा नियम वापरला तर काय होईल? बेरीज 4 आणि 2 किती? 6 आणि -1 घात एकच त्यामुळे -3 6 येते उत्तर म्हणजेच पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आहे 1 लिटर व 600 मिली या दोन राशींचे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा. 1 लिटर म्हणजेच किती? 1000 मिलीलिटर च 600 शी गुणोत्तर काढायचंय म्हणजे भाग घालवणार असं आपण 2-6 2-5 10 किती आलं बघा? 5-3 पर्याय नंबर 2. 55वा प्रश्न आहे 12 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यात 20 ही संख्या मिळवली तर सर्व संख्यांची सरासरी किती होईल? आता 12 संख्यांची सरासरी 20 म्हणजे 12 संख्यांची बेरीज किती येणार आहे? 20 दोन्ही 200 20 गुणिले 12 240. त्यामध्ये जर 20 ही संख्या मिळवली तर एकूण संख्या झाल्या आता आपल्या 13 आणि बेरीज किती झाली? 260 भागिले 13 म्हणजे उत्तर किती आलं? 20 म्हणजेच पर्याय नंबर 3. 56वा प्रश्न आहे आयत LMNO च्या कर्ण LN ची लांबी 11 आहे तर कर्ण OM ची लांबी किती? आयत LMNO कर्ण LN ची लांबी आहे 11 तर कर्ण OM ची लांबी विचारल्या. आयताचे कर्ण एकरूप असतात आणि त्यामुळे जर LN ची लांबी जर 11 आहे तर OM ची लांबी सुद्धा येणार आहे किती? 11च. 57वा प्रश्न आहे प्रत्येकी 20 मिलीलिटर औषधाच्या 6000 बाटल्या भरण्यासाठी किती लिटर औषध लागेल? पहिल्यांदा 6000 गुणिले 20 करा. एवढे मिलीलिटर लागेल आणि त्याचं जर लिटरमध्ये रूपांतर करायचं झालं तर भागिले 1000 म्हणजे 120 लिटर. टक्केवारीचे अपूर्णांकात रूपांतर करा. 420%. 420% म्हणजे काय? 420/100. शून्याला 0 गेलं. जर भाग घालवला तर किती येईल? 21/5 म्हणजेच पर्याय नंबर 3. x बरोबर 1.1, y बरोबर 2.4, z बरोबर 0.4 तर 2x अधिक 3y वजा 10z चा वर्ग ची किंमत किती? 2x. x च्या जागी 1.1 घातलं तर 2 गुणिले 1.1 किती? 2.2 अधिक 3 गुणिले 2.4
किती येईल 7.2 वजा 10 गुणिले किती झेडचा वर्ग 0.4 चा वर्ग 0.4 चा वर्ग म्हणजे 0.16 या दोन्हींची बेरीज करूया आणि 10 ने 0.16 ला गुणल्यावर आले 1.6 9.4 वजा 1.6 वजाबाकी केली तर उत्तर येईल 7.8 पर्याय नंबर 2. 60वा प्रश्न आहे अर्धवर्तुळ खंडातील कोन हा काटकोन असतो नेहमी काटकोन असतो पर्याय 1. एका अर्धवर्तुळाची परिमिती 144 सेंटीमीटर आहे तर त्या अर्धवर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाची परिमिती किती येईल. प्रश्न लक्षात आला का बघा. अर्धवर्तुळाची परिमिती अर्धवर्तुळची परिमिती म्हणजे काय हा व्यास आणि हा अर्धवर्तुळ किंवा वर्तुळाचा निम्मा परिघ म्हणजे अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र काय होईल तर 2r अधिक पाय r. किती दिल्या परिमिती 144 बरोबर r कॉमन काढूया कंसात राहील 2 अधिक पाय म्हणजेच 144 बरोबर r कंसात 2 अधिक 22/7 7 दोन्ही 14 14 अधिक 22 36/7 म्हणजेच 144 गुणिले 7/36 बरोबर r. कितीनं भाग जातोय बघा 12 जाईल 12×3 = 36 इथं आलं 12 परत 3 किती 3 चौक 12 7 चौक 28 त्रिज्या आली 28 म्हणजेच हा पूर्ण व्यास किती आला 28 दुनी 56. प्रश्न काय विचारलाय अर्धवर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाची परिमिती. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय चारी बाजूंची बेरीज किंवा 56 गुणिले 4 म्हणजे 56 गुणिले 4 224 आणि म्हणून पर्याय नंबर 4. 62वा प्रश्न आहे हमीदने 24 रुपयास 2 डझन केळी असा भाव व्यापाऱ्याने सांगितला पण देताना प्रत्यक्षात 30 केळी दिली तर ग्राहकाला किती सूट मिळाली. आता इथं काय करणार आहे आपण 24 रुपयाला 2 डझन केळी 24 रुपयाला 2 डझन म्हणजे किती केळी 24 केळी म्हणजे काय झालं याचा अर्थ 1 रुपयाला 1 केळी झालं बरोबर. त्यानं काय केलं दुकानदारानं 30 केळी दिली 24 रुपयाला 30 केळी दिली म्हणजे किती केळी फुकट दिलीत 6 केळी बरोबर 6 केळी दिलीत 6 केळी आणि 6 केळीची किंमत किती होईल मग 6 रुपये म्हणजे थोडक्यात दुकानदारानं 6 रुपयाची सूट दिली परंतु आपल्याला विचारलं शेकडा सूट कशी काढणार सूट जसं शेकडा नफ्याचं सूत्र आहे तसंच वापरायचं सूट छेद खरेदी किंमत गुणिले 100 6 × 6 sin 24 4 न भाग घालवला 25% म्हणजेच 25% म्हणून पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. 63वा प्रश्न आहे 15.7 चा वर्ग वजा 4.4 चा वर्ग. आता इथं a वर्ग वजा b वर्गचं सूत्र वापरायचं आहे. a वर्ग वजा b वर्ग म्हणजे काय 15.7 अधिक 4.4 आणि 15.7 वजा 4.4 छेदात काय आहे 15.7 अधिक 4.4 आणि 15.7 अधिक 4.4 वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार ह्या कंसाला हा कंस गेला 15.7 वजा 4.4 उत्तर आलं 11.3 आणि ह्या दोन्हींची बेरीज केली तर किती येते 20.1 म्हणजेच पर्याय नंबर 1. 64वा प्रश्न आहे रेख AB समांतर रेषा CD असून PQ ही छेदिका आहे
जर यम कोन PQC बरोबर 110 अंश व किरण PX हा कोन APQ चा दुभाजक आहे तर कोन APX चे माप किती? आता कोन APX चं माप काढायचं असेल तर काय करायचंय बघा, ह्याचं दिलं 110 म्हणजे ह्या पूर्ण कोनाचं किती येईल, हे दोन एकमेकांचे अंतरकोन झाले म्हणजे येईल 70 अंश, बरोबर, कारण आंतरकोनांची बेरीज असते 180 आणि त्यातल्या APX चं विचारलं आणि PX हा कोन दुभाजक आहे त्यामुळे 70च्या निम्म म्हणजे येणार आहे किती, 35 अंश, म्हणजेच पर्याय नंबर 1. 65वा प्रश्न आहे, एका दुकानदाराने 2 डझन गणकयंत्रे 28,800 रुपयास खरेदी केली व ती सर्व विकून 31,104 रुपये मिळाले तर प्रत्येक गणकयंत्रामागे त्याला किती टक्के नफा झाला? आता पहिल्यांदा आपण एका गणकयंत्राची किंमत काढूया. 2 डझन म्हणजे किती, 24 ची किंमत आहे 28,800 रुपयास खरेदी केली म्हणजेच एका गणकयंत्राची किंमत होईल 24 न याला भाग घालवायला पाहिजे. किती उत्तर येईल आपलं, 1,200 रुपये खरेदी किंमत होईल. आणि 31,104 ला त्याने परत 24 गणकयंत्र विकलीत म्हणजेच हा जर भागाकार केला तर ह्याचं उत्तर येते 1296 रुपये. आणि मग आपण बघितलं तर 1200 रुपये खरेदी किंमत आहे आणि 1296 रुपये विक्री किंमत आहे म्हणजे एका गणकयंत्रामागं त्याला नफा किती झाला, 96 रुपये झाला. परंतु आपल्याला शेकडा नफा विचारलाय. शेकडा नफ्याचं सूत्र काय, नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 म्हणजेच 8%. लक्षात. पुढचा प्रश्न आहे, एक वाहन 12x गुणिले 27y इतके अंतर 9y वेळेत पूर्ण करते तर वाहनाचा वेग किती? वेगाचं सूत्र काय, वेग बरोबर अंतर छेद वेळ, बरोबर. अंतर किती आहे, 12x गुणिले 27y छेद वेळ किती आहे, 9y, y ला y गेलं, 9 त्रिक 27, 12x गुणिले 3, 12 त्रिक 36x म्हणजेच 1 नंबर. एका जंगलातील झाडांच्या संख्येला दरवर्षी शेकडा 8 ने वाढ होते. 2010 पासून 3 वर्षांनंतर झाडांची संख्या जर 94,44,784 झाली तर 2010 सालीच किती झाडे असतील? बघा कसं सोडवणार आहे आपण हे गणित. तर आपलं चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून सोडवायचं आहे आपल्याला. एकूण दिलंय आपल्याला किती, 9 लाख. ए चं सूत्र A इज इक्वल टू P इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेज टू N. आठवते आपल्याला हे सूत्र. ए ची किंमत आहे 9,44,784 बरोबर P माहित नाही, 1 अधिक 8 छेद 100 कंसाचा कितवा घात, 3 वर्षानंतर म्हणजे 3रा घात. म्हणजेच कसं होईल बघा, लक्षात येते, 9,44,784 बरोबर P गुणिले छेद समान केला 108 छेद 100 चा 3रा घात म्हणजे 108 छेद 100 असं किती वेळा येणार आहे, 3 वेळा येईल, बरोबर. इथं बघा 9,44,784 गुणिले 100 छेद 108 गुणिले 100 छेद 108 गुणिले 100 छेद 108. आता आपण 12 ने भागालूया. 12 अष्टोदर्शे, 12 साती 84 उरले 10, 10 वर 4, 12 अठ्ठे 96, 96 104 मधनं 96 गेले, 8 उरले, 12 साती 84, 3 उरले, 12 त्रिक 36, 2 उरले, 12 दोन्ही 24. परत 12 ने जातोय, 12 9 अष्टोदर्शे, 12 संग
72 उरले 6, 12 पंचे 60 उरले 7, 12 सम 72 उरला 1, 12 एक्के 12. आता 12 जात नाहीये, मग आपण घालूया किती ना 3 9 जातोय का बघूया. 9 एके 9, 9 दोन्ही 18, 9 सत्ते 63, 2 उरले, 9 दोन्ही 18, 9 9 81. आता बघा 9 जाईल, 9 एके 9, 9 आठे 72, 9 एके 9, परत 9 एके 9, 9 9 81. आता इथं उरलेत 9, इथं आहेत 12, 3 जाईल, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 4 100ला जातोय, किती आलं 25. म्हणजे काय काय शिल्लक राहिलं बघा, 3 गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 25, म्हणजेच 25 त्रिक 75 आणि 4 शून्य, म्हणजे किती आलं बघा 7,50,000. हे झालं त्याचं उत्तर, 7,50,000, म्हणजेच पर्याय नंबर 2. 68व्या प्रश्न काय आहे, विशाल वर्तुळखंडातील कोन विशाल वर्तुळखंडामध्ये नेहमी लघुकोन असतो आणि लघु वर्तुळखंडामध्ये विशाल कोन असतो, त्यामुळे कोणता असतो लघुकोन. 1500 गुणिले 10 किलोग्रॅम बरोबर किती मेट्रिक टन. आपण बघितलंय 1000 किलोग्रॅम म्हणजे 1 मेट्रिक टन. मग 1500 गुणिले 10 म्हणजे 15,000, म्हणजेच किती मेट्रिक टन, 15 मेट्रिक टन, म्हणजे 1 नंबर. पतंगाला सममितीचे कमीत कमी किती अक्ष असतात. आता पतंग म्हटला तर आपण त्याची आकृती अशी असते आणि ह्या आकृतीला सममितीचे किती अक्ष असणार आहेत, फक्त एकच अक्ष असतो, त्यामुळे त्याचं उत्तर आहे 4. सोबतच्या आकृतीत चौरस LMNO चे क्षेत्रफळ 100 चौरस सेंटीमीटर आहे. चौरसाच्या बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणाऱ्या नवीन चौरसाची बाजू काढा. आता बघा, चौरसाचं क्षेत्रफळ आहे 100, म्हणजेच चौरसाची एक बाजू किती झाली, 10 झाली. LMNO ची बाजू झाली 10, बरोबर, एक बाजू झाली 10, त्याच्या निम्मी, म्हणजे LP आहे किती 5, LS आहे 5. आणि आता अर्थातच आपल्याला नवीन तयार होणाऱ्या चौरसाचं विचारले, म्हणजेच आपल्याला ह्या चौरसाची बाजू जर काढायची झाली तर ती कशी येईल, ही 5 आहे, ही 5 आहे, म्हणल्यावर PS ची लांबी येणार आहे 5 वर्गमुळात 2. समद्विभुज काटकोन त्रिकोण झाला आणि त्यामुळे कर्णाची लांबी ही नेहमी 5 वर्गमुळात 2, म्हणजे बाजूच्या वर्गमुळात 2 पट असते, आणि म्हणून पर्याय नंबर 4. 72वा प्रश्न आहे, 2y घन अधिक 7y वर्ग अधिक 7y अधिक 2 या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो व भागाकार एवढा येतो, तर भाजक कोणता असेल. आता ह्यातलं पहिल्या पदाला आपण भाग घालून बघूया जरा. 2y क्यूबला y² उत्तर यायला पाहिजे. मग 2y क्यूबला कशानं भागल्यावर y² येईल, 2y ने घातल्यावर येणार आहे का, नाही, 2y ने घालवल्यावर येऊ शकते, म्हणजे y² येऊ शकते, आणि म्हणून भाजक बरोबर काय येतोय तर 2y अधिक 1 येतोय. 73वा प्रश्न, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. पृष्ठफळ म्हणजे वस्तूच्या बाजूंच्या क्षेत्रफळांची बेरीज, पर्याय नंबर 3.
बेजिक राशींचा डॉट डॉट ला विस्तार म्हणतात. विस्तार म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण बेजिक राशींचा काय असतो गुणाकार असतो. बेजिक राशींचा गुणाकाराला विस्तार म्हणतात. पर्याय नंबर 1.